इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन संदर्भात सकाळी महापालिकेत बैठक झाली. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे. त्यासाठी देशविदेशातून भाविक मोठ्या संख्येने येतील. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासह स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचना पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि माझं रुटीन आहे, मी जिथे जाते तिथे वेस्ट मॅनेजमेंट आणि पाण्याचं तिथे STP याच्याबद्दलची मीटिंग घेत असते आणि त्याची विस्तृत मीटिंग घेतलेली आहे. फार वॉरफूटवर काम चालू आहे कुंभमेळ्याचं आणि सगळ्या देशामध्ये आता एक वातावरण आहे. लोक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे आणि त्याच्याबद्दल कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा अधिकाऱ्यांचं काय प्लॅनिंग आहे याची डिटेल बैठक मी घेतलेली आहे आणि काही सूचना त्यांना केल्या आणि काही त्यांचे रिक्वेस्ट आहेत त्या आम्ही आमच्या पर्यावरण खात्याच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल त्याच्यावर परत 1-2 बैठक आणखी घेऊ. यावेळी महापौर हिमगौरी आहेराडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावर, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, विभागीय उपायुक्त विठ्ठल सोनवणे, MIDCचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव आदी उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.